ठीक आहे बघा मेथड्स फॉर युअर वेक्टर क्लास. ठीक आहे आपण लास्ट लेक्चरला काय मग अशा आपण बघितलं हाऊ टू क्रिएट अ वेक्टर. देयर आर 3 वेज. पहिला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे, दुसरा तुमचा कन्स्ट्रक्टर विथ साइज अँड थर्ड कन्स्ट्रक्टर विथ साइज अँड इन्क्रीमेंट. कितीने वेक्टर वाढवायचं आहे ते. ठीक आहे नाव मेथड ऑफ युअर वेक्टर क्लास. ठीक आहे in that first method we are going to see that is nothing but add element. ठीक है add element. In this you have to add the object. तुम्हाला काय add करायचं आहे ठिकाणी ऑब्जेक्ट. प्रत्येक गोष्ट तुम्ही इंटिजर कॅरेक्टर फ्लोट डबल डायरेक्ट इन्सर्ट करू शकत नाही. ते तुम्हाला इन्सर्ट करताना ऑब्जेक्टच्या स्वरूपातच इन्सर्ट करावे लागतात. लक्षात राहील. ठीक आहे बघा हाऊ टू डू दिस. नाउ दिस ऍड एलिमेंट दिस इज द मेथड ऑफ युअर वेक्टर क्लास which is having. तर इन्सर्ट करताना पहिल्यांदा आपल्याला वेक्टर तयार करायचं आहे. पहिल्यांदा काय तयार करायचं आहे वेक्टर. ठीक आहे फॉर एक्झाम्पल वेक्टर v is equal to न्यू वेक्टर. कुठलाही फिजिकल कन्स्ट्रक्टर वापरा, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर वापरा, साइजचा वापरा किंवा साइज विथ इन्क्रीमेंट एनी. आणि युजिंग अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. कुठला कन्स्ट्रक्टर यूज करतो आपण या ठिकाणी डिफॉल्ट. ठीक आहे नाउ इफ आय वांट टू इन्सर्ट एलिमेंट इनटू दिस वेक्टर. वेक्टर मध्ये आपल्याला काय करायचं होता एलिमेंट इन्सर्ट करायचे. ठीक आहे अरे मध्ये इन्सर्ट करताना एक तर तुम्ही डायरेक्ट असाइन करताय किंवा सिस्टीम तुमचं काय स्कॅनर क्लास तुम्ही एलिमेंट इन्सर्ट करताय. पण वेक्टर मध्ये एलिमेंट इन्सर्ट करताना यू हॅव टू यूज दी मेथड v डॉट add element and here you have to provide the object. For example जर तुम्हाला 10 व्हॅल्यू इन्सर्ट करायचे असेल, जर तुम्हाला 10 व्हॅल्यू इन्सर्ट करायचे असेल डायरेक्ट 10 तुम्ही इन्सर्ट करू शकत नाही. बिकॉज 10 इट इज an of type. कुठल्या टाइपचे इंटिजर and your integer किंवा जे आपण int घेतोय int इट इज अ डेटा टाइप. काय तुमच्या ठिकाणी डेटा टाइप आणि त्याच्या ठिकाणी जे व्हेरिएबल असणार ते तुमचं सिंपल व्हेरिएबल राहतं, फक्त व्हेरिएबल राहतं. आपल्याला काय इन्सर्ट करायचं आहे हाऊ ऑब्जेक्ट इज अ टाइप ऑफ व्हेरिएबल क्लास. ऑब्जेक्ट इज अ टाइप ऑफ व्हेरिएबल क्लास. ते क्लासचं व्हेरिएबल पाहिजे तरच तुम्ही ते इन्सर्ट करू शकता. जास्त तुम्ही चालत नाही. इंटिजर a is equal to 10 आणि इथे तुम्ही a लिहिताय. It is not acceptable. It is not acceptable because a it is not an object. हे काय तुमच्या ठिकाणी ऑब्जेक्ट नाही. लक्षात राहू द्या. ते काय फक्त व्हेरिएबल आहे. फक्त काय तुमचं ते व्हेरिएबल आहे. आपल्याला ते व्हेरिएबल पाहिजे पण ते क्लासचं व्हेरिएबल पाहिजे. म्हणजे काय पाहिजे आपल्याला तो ऑब्जेक्ट पाहिजे. जर ऑब्जेक्ट असेल तर तो इन्सर्ट केला जाईल. तर तो काय तुमचा इन्सर्ट. सो whenever you are going to insert any data type value, any value integer टाकायचे असेल, फ्लोट टाकायचे असेल, कॅरेक्टर टाकायचे असेल, then you have to provide the class declaration for your data type. तुम्हाला तो डेटा टाइप क्लास मध्ये कन्वर्ट करावा लागतो. ठीक आहे फॉर एक्झाम्पल जर तो इंटिजर असेल int then class representation for your this data type is integer. तो काय तुमच्या त्या ठिकाणी इंटिजर. राईट int हा डेटा टाइप झाला आणि इंटिजर हा त्या डेटा टाइपचा काय झाला तुमचा क्लास. राईट ठीक आहे मग त्याच्यात तुम्ही डायरेक्ट ऍड करा. बघा इंटिजर I is equal to new integer. Now here I have converted this 10 value to your
आय ऑब्जेक्ट कशामध्ये कन्वर्ट झाली तुमची आता ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट झाली. पहिल्यांदा 10 व्हॅल्यू 10 मध्ये ए द्या ए ह्या ठिकाणचं ए जे आहे ते तुमचं व्हेरिएबल आहे साधं व्हेरिएबल आहे आणि ह्या ठिकाणचे जे ए आहे तो काय तुमचा ऑब्जेक्ट आहे. लक्षात राहील. ठीक आहे. सगळ्या गोष्टी इन्सर्ट करताना तुम्हाला ऑब्जेक्टच्या स्वरूपात इन्सर्ट करायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डायरेक्ट व्हेरिएबल तुम्ही इन्सर्ट करू शकत नाही. तिथे 10 सुद्धा तुम्ही डायरेक्ट लिहू शकत नाही. 10 सुद्धा तुम्ही डायरेक्ट लिहू शकत नाही. ते कशामध्ये कन्वर्ट करावं लागतं तुम्हाला पहिल्यांदा ऑब्जेक्ट मध्ये तरच तो इन्सर्ट होईल. ठीक आहे. मग आता हे असं लिहिल्यानंतर हे जेव्हा तुमची स्टेप कंप्लीट होते त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी हे लिहू शकता. then and then only your that value 10 value is inserted into your vector. तुमची कशामध्ये इन्सर्ट केली जाईल वेक्टर मध्ये इन्सर्ट होईल. ठीक आहे. तर फ्लोट इन्सर्ट करायचा असेल फ्लोट ऑब्जेक्ट तयार करा. फ्लोट f is equal to new float 92.5 f. f indicates float. f काय इंडिकेट करते या ठिकाणी फ्लोट. बघा f कॅपिटल आहे या ठिकाणी f कॅपिटल आहे. i कॅपिटल आहे या ठिकाणी i कॅपिटल आहे. डबल इन्सर्ट करायचं आहे. डबल चा ऑब्जेक्ट डबल g is equal to new डबल ब्रॅकेट मध्ये फक्त व्हॅल्यू द्या 92.8. जर तुम्ही f लिहित असाल तर ती फ्लोट कन्सिडर करते. f नसेल तर ती तुमची काय कन्सिडर केली जाणार डबल. ठीक आहे. लक्षात राहील. स्ट्रिंग टाकायची असेल स्ट्रिंग ऑब्जेक्ट तयार करा. स्ट्रिंग s is equal to new string in bracket and calling कॅरेक्टर टाकायचं आहे. कॅरेक्टरचा सुद्धा ऑब्जेक्ट तयार करावा लागतो. कॅरेक्टरचा सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्ट तयार करावं लागतं. लक्षात राहील. प्रत्येक डेटा टाइपचा तुम्हाला ऑब्जेक्ट तयार करावा लागतं. त्यासाठी प्रत्येक डेटा टाइप हा क्लास मध्ये कन्वर्ट केलेला आहे. काय तुमच्या क्लास मध्ये कन्वर्ट केलेलं. ठीक आहे. हे तुम्ही ऍड करू शकता डायरेक्ट. तर v डॉट ऍड एलिमेंट काय f ऍड करायचं f ऍड करा. v डॉट ऍड एलिमेंट काय ऍड करायचे d ऍड करा. v डॉट ऍड एलिमेंट काय ऍड करायचे s ऍड करा. सिंपल. ऑब्जेक्ट ऍड करायचा आणि ऑब्जेक्ट ऍड करायचा. लक्षात राहील सगळ्यांना. ठीक आहे. समजलंय. कॅरेक्टर लिहिताना सुद्धा पूर्ण लिहायचं CHARACTER कॅरेक्टर C is equal to न्यू कॅरेक्टर आणि ब्रॅकेट मध्ये सिंगल कोट मध्ये कॅरेक्टर द्यायचं तरच तुम्ही हे इन्सर्ट करू शकता. लक्षात राहील. ठीक आहे. समजलं का सगळ्यांना. राईट. नाव पहिल्यांदा आपण इंटिजर टाकतोय फ्लोट टाकतोय डबल टाकतोय स्ट्रिंग टाकतोय कॅरेक्टर टाकतोय. इन दिस पार्ट we are collecting different type of data under v. v म्हणजे काय तुमचं वेक्टरचा ऑब्जेक्ट आहे किंवा वेक्टरचा व्हेरिएबल आहे. वेक्टर काय तुमचं ते व्हेरिएबल आहे. समजलंय. ठीक आहे. किंवा डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. जर असं सेपरेट काढून परत जर व्हेरिएबल टाकायचंय हे असंही चालतं किंवा डायरेक्ट तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहा. हा जो पार्ट आहे हा पार्ट पूर्ण ब्रॅकेट मध्ये लिहायचा. v डॉट ऍड एलिमेंट समजा मला फ्लोट व्हॅल्यू ऍड करायची डायरेक्ट लिहा न्यू फ्लोट सिंपल. ठीक आहे. न्यू फ्लोट आणि ब्रॅकेट मध्ये त्याची व्हॅल्यू पुढचा जो पार्ट आहे न्यू चा पुढचा पार्ट हा सगळा पार्ट डायरेक्ट ऍड एलिमेंट ब्रॅकेट मध्ये आहे तसा टाका. किंवा मग काय सांगितल्यानुसार पहिल्यांदा ऑब्जेक्ट तयार करा आणि त्यानंतर ऑब्जेक्ट इन्सर्ट करा. तुम्ही त्याची काहीही चालतं. तुम्ही काहीही करा. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया. हाऊ युअर वेक्टर लुक्स लाईक. तुमचा वेक्टर कसा दिसतोय एलिमेंट ऍड केल्यानंतर.
ठीक आहे बघा वेक्टर डेमो पॅकेज लागणार आपल्याला इम्पोर्ट java.util.star main method public static main string arguments ठीक है बघा फॉर एक्झाम्पल नाउ सी पहिल्यांदा आपण वेक्टर तयार करूया वेक्टर v इज इक्वल टू न्यू वेक्टर ठीक आहे अँड हियर डिफॉल्ट करा किंवा तुम्हाला साइज द्यायचं असेल तर साइज द्या आणि साइज प्लस इन्क्रीमेंट कुठलाही तयार करू शकता ठीक आहे नाउ हियर वी आर गोइंग टू ऍड सम एलिमेंट टू युअर वेक्टर वेक्टर मध्ये काय एलिमेंट्स आपण ऍड करूया पहिल्यांदा इंटिजर I is equal to new integer ब्रॅकेट मध्ये इंटिजर व्हॅल्यू द्या 10 फ्लोट ऍड करायचा आहे फ्लोट तयार करा फ्लोट f is equal to new float in bracket provide the value here ठीक आहे डबल ऍड करायचा आहे डबल d is equal to new डबल ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू द्या ठीक आहे बघा तीन ऑब्जेक्ट तयार केले एक तुमचा इंटिजर फ्लोट आणि डबल ठीक आहे ऍड करा v डॉट ऍड एलिमेंट पहिल्यांदा काय ऍड करताय I then next f आणि तुमचा d ठीक आहे आणि वेक्टर प्रिंट करून चेक करा आता वेक्टर प्रिंट करताना डायरेक्ट v द्या तुमचा वेक्टर प्रिंट होतो अरे सारखं प्रिंट करायची गरज नाही फॉर लूप वगैरे वापरून ठीक आहे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट वेक्टर इज इक्वल टू प्लस डायरेक्ट v करा तुमचा वेक्टर प्रिंट होतो ठीक आहे चेक करा बघा जावा सी वेक्टर डेमो आता या ठिकाणी जे बघा एरर नाहीये तुम्हाला काय देते ते इट गिव्स अनचेक अनसेट ऑपरेशन रिकम्पाइल विथ -xlint जर हे केलं तर तुम्हाला वॉर्निंग देतात xlint बघा त्या सगळ्या वॉर्निंग आहेत बघा वॉर्निंग 5 वॉर्निंग आहे ठीक आहे त्यामुळे ते आल्यानंतर प्रोग्राम तुमचा कंपाइल होतो 100% डायरेक्ट प्रोग्राम रन करा डायरेक्ट प्रोग्राम काय करायचा रन करायचा ठीक आहे जावा वेक्टर डेमो वेक्टर डेमो बघा पहिल्यांदा 10 आहे 92.5 आहे आणि 44.45 पहिली व्हॅल्यू इंटिजर आहे दुसरी व्हॅल्यू फ्लोट आहे तिसरी व्हॅल्यू तुमची डबल आहे स्ट्रिंग ऍड करायचे आहे डायरेक्ट स्ट्रिंग ऍड करा बघा आता इथे लिहिताना मी डायरेक्ट लिहितो v डॉट ऍड एलिमेंट इन ब्रॅकेट न्यू स्ट्रिंग क्वालिटी कैरेक्टर ऐड करते हैं कैरेक्टर ऐड करा v डॉट ऐड एलिमेंट न्यू कैरेक्टर सी ऐसे ही तुम्हारा प्रिंट करून बघता येईल वेक्टर डेमो
ऍड ई कॅपिटल ऍड इलेमेंट. फक्त आपल्याला एरर्सवर कंप्लीट आपलं तुमचं फोकस ठेवायचा. ठीक आहे. 1092.5 अपलोड आहे. हा तुमचा डबल आहे, ही तुमची स्ट्रिंग आणि हे तुमचं कॅरेक्टर. सगळ्या टाईपचा डेटा आपण एकत्र केला. सगळ्या टाईपचा डेटा काय केला आपण या ठिकाणी एकत्र केलाय. लक्षात राहील. ठीक आहे. आणि किती वेळा तुम्ही ऍड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी परत आहे तसंच कॉपी करून खाली पेस्ट करतो. तेवढ्या वेळा तुमचा डेटा त्या ठिकाणी इन्सर्ट केला जाईल. इनिशियल साइज किती राहते आपल्या त्या ठिकाणी? इनिशियल साइज किती राहते? 10. आता हे 10 पेक्षा जास्त एलिमेंट्स आहेत तुमच्याकडे, बरोबर आहे का? 10च आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून एकदा कॉपी करायचं आहे, अजून एकदा कॉपी करा. तुमचा वेक्टर हा ऑटोमॅटिक इन्क्रीज होतो. पेक्षा जास्त एलिमेंट आहे. लक्षात राहील. अरे सारखं तुम्हाला त्या ठिकाणी एरर दिले जाणार नाही किंवा फिक्स साईज राहणार नाही. सेम टाईपचे एलिमेंट पाहिजे. त्या ठिकाणी तशी काही कंडिशन नाहीये. सगळ्या टाईपचा डेटा तुम्ही या ठिकाणी इन्सर्ट करू शकता. लक्षात राहील. ठीक आहे. समजलं वेक्टर. त्याच प्रकारे दुसऱ्या तुमच्या मेथडचे एक झाली तुमची ऍड एलिमेंट. ठीक आहे. दुसरी मेथड काय तुमची कॅपॅसिटी. कॅपॅसिटी विल कॅल्क्युलेट. कॅपॅसिटीला काय कॅल्क्युलेट होणार तुमची? हाऊ मेनी एलिमेंट यू कॅन स्टोर. ठीक आहे. त्यानंतर क्लोन. एखाद्या वेक्टरचा सेम दुसरा वेक्टर तयार करायचा असेल तर तुमच्याकडे क्लोन नावाची मेथड आहे. ठीक आहे. कंटेंट सर्चिंग ज्याला आपण म्हणतो सर्चिंग. दिलेल्या वेक्टर मध्ये तुम्हाला एखादा एलिमेंट आहे का नाही शोधायचा आहे. ठीक आहे. जसं अरे मध्ये एलिमेंट सर्च करतो त्याच पद्धतीने वेक्टर मध्ये जर एखादा एलिमेंट सर्च करायचा असेल तर कुठली मेथड यूज केली जाते तुमची? कंटेंट्स. जर असेल तर ट्रू रिटर्न केलं जाईल, नसेल तर फॉल्स रिटर्न केलं जाईल. समजतंय? कॉपी इनटू. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कॉपी इनटू मध्ये बघा ही जी मेथड आहे तुमची कॉपी इनटू. दिस मेथड हिअर युअर वेक्टर इज कन्वर्टेड इनटू अरे. वेक्टर हा कशामध्ये कन्वर्ट केला जाईल? अरे मध्ये. पण त्या ठिकाणी एक काळजी तुम्हाला घ्यावी लागते. वेक्टर मधले एलिमेंट हे तुमचे सेम टाईपचे पाहिजे. वेक्टर मधले एलिमेंट कसे पाहिजे तुमचे? सेम टाईपचे. तरच तुम्ही वेक्टर हा कशामध्ये कन्वर्ट करू शकता? अरे मध्ये कन्वर्ट करता येईल. इंटिजर म्हणले की सगळे एलिमेंट इंटिजर पाहिजे तर तुमचा वेक्टर हा इंटिजर अरे मध्ये कन्वर्ट होतो. आता ह्या ठिकाणी आपल्याकडचे एलिमेंट एक फ्लोट आहे, एक डबल आहे, एक कॅरेक्टर आहे, एक स्ट्रिंग आहे. असा वेक्टर तुम्ही कन्वर्ट करू शकत नाही किंवा कॉपी करू शकत नाही. लक्षात राहील. सगळे एलिमेंट तुमचे सेम टाईपचे पाहिजेत. राईट. एलिमेंट ऍड. सी this element add method will return an element. Element add. Element add. Here you have to provide the index. तुम्हाला काय provide करायला लागते? Index. त्या पर्टिक्युलर पोझिशनला कुठला एलिमेंट किंवा कुठला ऑब्जेक्ट आहे तो तुम्हाला रिटर्न केला जाईल. तो तुम्हाला काय केलं जाईल? ठिकाणी रिटर्न केलं जाईल. आणि स्टोअर होताना पण बघा ऑब्जेक्ट एलिमेंट बनलेले आहे. स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट असेल तर स्ट्रिंगचं तुम्हाला लिहावं लागतं. इंटिजरचा ऑब्जेक्ट असेल तर इंटिजर.
लक्षात राहील. पाचव्या पोझिशनला एलिमेंट आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे कुठला एलिमेंट आहे. दहाव्या पोझिशनचा एलिमेंट आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे कुठला एलिमेंट आहे. मेथड इज देअर, दॅट इज नथिंग बट एलिमेंट ऍड. दिस विल रिटर्न अन ऑब्जेक्ट. तुम्हाला काय दिलं जाईल, त्या पर्टिक्युलर पोझिशनचा ऑब्जेक्ट तुम्हाला रिटर्न करून दाखवलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर एन्श्योर कॅपॅसिटी, साईज वाढवायची असेल, जसं आपण स्ट्रिंग बफर मध्ये साईज वाढवतोय, वेक्टरची सुद्धा साईज तुम्ही या ठिकाणी वाढवू शकता. ठीक आहे. फर्स्ट एलिमेंट, व्हॉट इज द फर्स्ट एलिमेंट ऑफ युअर वेक्टर, डायरेक्टली तुम्ही फाइंड करू शकता. डायरेक्टली तुम्ही त्या ठिकाणी फाइंड करू शकता. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल here if I want to display the first element, इथं तुम्ही डायरेक्ट त्या वेक्टर फर्स्ट एलिमेंट आणि बी डॉट, काय तुमच्या मेथडचं नाव, फर्स्ट एलिमेंट एफ स्मॉल आहे लक्षात राहू द्या, आणि एलिमेंटचं ई तुमचं कॅपिटल आहे. ठीक आहे. बघा चेक करा. आता पहिला एलिमेंट कुठला आहे तुमच्या वेक्टर मधला रे, 10. ठीक आहे. तो तुम्हाला रिटर्न करून दाखवला जाईल. बघा वेक्टर फर्स्ट एलिमेंट 10. ठीक आहे. त्यानंतर दुसरे मेथडचे तुमच्या इंडेक्स ऑफ, एखाद्या पर्टिक्युलर एलिमेंटचा इंडेक्स कुठला आहे. ठीक आहे. 10 कुठल्या पोझिशनला आहे, क्वालिटेट कुठल्या पोझिशनला आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी रिटर्न करून दाखवलं जाईल. Then next, insert element add. Now see, this is also important one. आता आपल्या वेक्टर मध्ये किती एलिमेंट्स आहेत चेक करा. How many elements are there? 1 2 3 4 आणि 5 एलिमेंट आहेत. आता वी डॉट ऍड एलिमेंट केल्यानंतर नवीन एलिमेंट कुठे ऍड होणार आहे तुमचा, टीच्या पुढे ऍड होईल. कुठे ऍड होणार तुमचा तो, टीच्या पुढे. पण समजा एखादा एलिमेंट तुम्हाला इन बिटवीन कुठेतरी इन्सर्ट करायचं, तुम्हाला एखादा नवीन एलिमेंट इन बिटवीन पर्टिक्युलर पोझिशनला इन्सर्ट करायचं आहे, देन this can be done with the help of method. कुठली मेथड आहे तुमची, इन्सर्ट एलिमेंट ऍड. ब्रॅकेट मध्ये तुम्हाला पहिल्यांदा ऑब्जेक्ट द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पोझिशन कुठे इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे. चेक करा बघा. आता पहिला वेक्टर, त्यानंतर मी वेक्टर बी डॉट इन्सर्ट एलिमेंट ऍड. आता पहिल्यांदा मी ऑब्जेक्ट देतो, काय, न्यू फ्लोट, ब्रॅकेट मध्ये टाकतोय 99.88 एफ, अँड हिअर आय विल प्रोव्हाइड दी इंडेक्स. काय प्रोव्हाइड केलं आपण, 3. हे काय तुमच्या या ठिकाणी इंडेक्स. ठीक आहे. बघा आता ओरिजिनल वेक्टर आणि इन्सर्ट केल्यानंतरचा वेक्टर दोन्हीमध्ये काय फरक पडतो, न्यू वेक्टर. चेक करा. हा तुमचा पहिला वेक्टर आणि एलिमेंट इन्सर्ट केलाय आपण पर्टिक्युलर पोझिशनला. किती इंडेक्स होते आपली त्या ठिकाणी, 3. बरोबर. बघा 0 1 2 आणि 3, 99.88 पर्टिक्युलर पोझिशनला तो इन्सर्ट झालेला आहे, किंवा पर्टिक्युलर इंडेक्सला तो काय झाला त्या ठिकाणी इन्सर्ट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर लास्ट एलिमेंट, तुमचा लास्ट एलिमेंट कुठला आहे, वेक्टर एम्प्टी आहे का नाही ते सुद्धा चेक करू शकता. वेदर युअर वेक्टर इज एम्प्टी और नॉट, विच मेथड इज देयर, इज एम्प्टी. डायरेक्ट वेक्टर एम्प्टी आहे का नाही
V dot is empty. ट्रू किंवा फॉल्स तुम्हाला दिलं जाईल. फॉल्स याचा अर्थ काय होतो? वेक्टर इज नॉट एम्प्टी. ठीक आहे, पण या ठिकाणी एक मेथड आहे, रिमूव्ह ऑल एलिमेंट. ती मेथड कॉल करा आणि परत वेक्टर एम्प्टी आहे का नाही चेक करा. ठीक आहे, V dot remove all elements. रिमूव्ह ऑल एलिमेंट्स. त्यानंतर परत ईजीएम काय आहे चेक करा. काय झालं तुमचं? सगळे एलिमेंट तुमचे काय झाले त्या ठिकाणी डिलीट झाले आणि तुमचं वेक्टर हा काय झाला त्या ठिकाणी एम्प्टी झाला. लक्षात राहील. ठीक आहे, सो इन दिस वे यू कॅन परफॉर्म दी व्हेरियस ऑपरेशन ऑन युअर वेक्टर. हे वेक्टर वरती परफॉर्म होणारे तुमचे सगळे ऑपरेशन राहतील. ऍड करणे, डिलीट करणे, इन्सर्ट करणे, परत रिमूव्ह ऑल द एलिमेंट. सगळे एलिमेंट रिमूव्ह करू शकता. फर्स्ट एलिमेंट कुठला आहे, लास्ट एलिमेंट कुठला आहे. ठीक आहे, साइज टू स्ट्रिंग. टू स्ट्रिंग म्हणजे तुमच्या स्ट्रिंगला कन्वर्ट केलं जाईल. ठीक आहे, दीज आर दी सर डेमॉन्स्ट्रेशन ऑफ युअर मेथड. ते तुमच्या मेथड करायला या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन राहील. समजले? व्हॉट इज युअर वेक्टर क्लास. तुमचा वेक्टर क्लास कुठला आहे आणि त्याचा कसा तयार करायचा आणि त्याच्या मेथड तुम्ही कशा यूज करायचे ते. त्याच्यामुळे तुम्हाला काही मेथड एक्सप्लेन केलेले आहेत. बाकीच्या मेथड तुम्ही चेक करा किंवा प्रॅक्टिकलच्या वेळेस ते बघायचं हाऊ टू यूज दॅट मेथड. ठीक आहे, समजले?